नमस्कार सगळ्यांना. गणपतीचे सगळे दिवस गेले आता आणि आज आहे अनंत चतुर्थी, शेवटचा दिवस आणि आज विसर्जन आहे सगळ्या गणपती बाप्पांचं. तर आम्ही आलोय डोंबिवलीत, गावावरून आम्ही झाले 2-3 दिवस झाले आम्ही आलोय आणि आज विसर्जनाचा सौरभला शूट आहे. एक सौरभचे क्लायंट आहेत, त्यांच्या घरी बाप्पाचं विसर्जन आहे आणि त्याचा शूट सौरभला त्यांनी कधीच सांगून ठेवलेलं. तर आम्ही तिकडे चाललोय आता. सौरभ बघ तरी कसं कोण हसतंय यार, नीट हस ना. आणि जाता जाता अजून एका क्लायंटचं अल्बम सौरभ आता त्यांना डिलिव्हर करणार आहे. यांचं मे मध्ये लग्न झालंय, आमचं फेब मध्ये लग्न झालंय. आमचं अजून फोटो सिलेक्शन नाहीये. याच्यावर काय बोलायचंय सौरभ तुला? सिलेक्शन एव्हरी सॅटर्डे संडे तू घरी असतेस, तर ते कधी केलंच नाही सिलेक्शन. कम्प्युटरचा पासवर्ड पासून सगळं तुला माहितीये, तू कधीच केलं नाही ही गोष्ट. मग लग्न काय एकटी माझं झालंय का फक्त? तुझं पण झालंय ना लग्न? किती वेळ याच्या मागे लागली. आता मला असं वाटतं क्लायंट सारखं मी नाही करत तर तू तरी केलं पाहिजे होतंस. जाऊ दे, मला काय बोलायचंच नाही. आज बघून आज सॅटर्डे आहे, आज घरी आल्या कामाला लावते. आज आल्या आम्ही फोटो सिलेक्शन करणार. फोटो अल्बम दाखव मी तुम्हाला. अल्बम किती भारी आहे. लाईट येते ना असं. हा अल्बम मस्त आहे. अयो लागलं. वेडिंग सेरेमनी 2025 प्रतीक्षा आणि रवींद्र ह्यांच्या लग्नालाच मी तुला भेटायला वाटतं. स्कूटी हा फर्स्ट टाइम मी स्कूटी चालवून आलेली आणि ते पण रात्री किती वाजता 12:30 समथिंग काहीतरी वाजलेले. ह्याला भेटायला म्हणून मी 12:30ला स्कूटी घेऊन एकटी ईस्टला गेलेले, डोंबिवली ईस्टला. वाव छान आहे ना अल्बम. मी मार्केटिंग करते, बाकी काय नाही. हे CBS फिल्म ओनर सौरभ शेट्टे. ओ नोर येस. मला उशीर झालाय, त्यात ही डोंबिवलीची ट्रॅफिक. कधी पोहोचणार सौरभ? निलेशला घ्यायचं. त्यात निलेश म्हणजे असा मित्र आहे, त्याला पिक करायचंय. स्टुडिओ येते आणि मला असं वाटलेलं सौरभ की खरंच आपण येऊन जाऊ रे, 10-10:30 पर्यंत वगैरे विसर्जन होईल, मग येऊ. पण मी प्रत्येक वर्षी रेतीबंदरला जाते विसर्जन बघायला. ऍटलीस्ट जाऊन पटकन लगेच येते, पण जाते ना. या वर्षी मला वाटलं की आपण दोघं जाऊ. या वर्षी तू एका मूर्तीचं स्टार्ट टू एंड विसर्जन बघशील ना, ते पण आहे ना. रेतीबंदर आहे ना. मग जिथे विसर्जन होणार आहे तिथे पण मोठ्या मूर्त्या विसर्जन होतच नाही. आपण किती पण लेट झाला तरी जाऊन यायचं रेतीबंदर. हा तोंडात शब्दच नाही निघत यायचा. चॉकलेट आहे ना. चॉकलेट आहे ना तोंडात. ठीक आहे चालेल. यो श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रत्येक ठिकाणी असतात. नमस्कार बोल. नमस्कार मंडळी, कसा आहात आपण? आहे निलेश, आपण फोटोग्राफर आहे मस्त. कधी आहे लग्नाची डेट? 10 फेब. वाट बघायला 13 दिवसांनी. 13 दिवसांनी. मग आमचं 13 नाही, 10 दिवसांनी आमची अॅनिव्हर्सरी असणार. 20 फेबला झाली आपली. 13 आणि 23 त्याचं 10 आहे. 10 आहे. अच्छा सॉरी, मी 13 डोक्यात ठेवलेलं. सॉरी 10 म्हणजे 13 नाही ना. आणि सौरभने याचं नाव काय ठेवलंय सौरभ सांग जरा. निलेश चंद्रजी बुद्या. निलेश बुद्या. ब्लॉगिंग करते. येस. या रिक्षावर एक मस्त मेसेज दिलाय, मतलब की दोस्ती को दूर से सलाम. रॉकी भाई. मतलब की दोस्ती को दूर से सलाम. मतलब की दोस्ती क्या कुछ भी रहने दो, रिलेशनशिप दूर से ही सलाम रहना चाहिए. मतलब चित दुनिया झाली आहे. पण गणी मसू दे किती बी हुशार, अरे असू दे की दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार,
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार, देवा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. सौरभ भारी आहे, तिथे जाईल तिथे आपली गाणी सुरू करतो. आहे एक्सपिरिया काय काय सौरभ आहे, सौरभ है एक्सपिरिया एक्सपिरिया इनकमिंग कॉल सौरभ शेटे. कुर्ता घालायला पाहिजे होता, मी स्लीपर घालून आलो. कुर्ता तिथे तुला कम्फर्टेबल आहे म्हणून. थांबायला बोलले ते, थांबायला बोलले सौरभ, ते थांबायला बोलले. राजू शेट गणपती, हा विनोद शेटकडे काय बोलला? तिसरी बिल्डिंग बोलले. म्हणजे हे जे गणपतीचा शूट आहे सौरभ, ते कोणाकडे आहे तर आता? राजू रतन पाटील यांच्या सख्या भावाकडे, विनोद शेट पाटील यांच्याकडे. विनोद शेट पाटील त्यांचा 11 दादांचा बंगला दाखव, दादांचा बंगला, आपल्या दादांचा बंगला, रविदादांचा बंगला. हा येस, हा आपले दादा रवींद्र चव्हाण त्यांचा बंगला आहे. सगळ्यांचेच दादा झालेत ना ते. हा तो काय बंगला मागे, मला नव्हतं माहिती इथे, मला पहिल्यांदा. योगीराज राजू शेटचा बंगला. अच्छा, बाजूबाजूला आहेत. हा मग काय बोल. आलेलो आम्ही आता त्यांच्या घरी आणि एकदम असं मस्त डेकोरेशन त्यांनी केलंय इथे, फुलांचं फुल. पोचलोय आम्ही त्यांच्या घरी आता. आणि आता सौरभ त्याचे जे काही कॅमेरा वगैरे ते सेटअप करतोय, लाईट सेटअप करतोय. गणपती बाप्पांची मूर्ती दाखवते मी. आम्ही जिथे जातो तिथे आमचे कृष्ण कन्हैया आमच्या सोबतच असतात. तर सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे इथे आपल्या लता दीदी, त्यांची गाणी त्यांनी लावली आहेत. माननीय राजूदादा पाटील आलेले आहेत गणपतीचं दर्शन घ्यायला. आपण बघूया बॅटरी. ड्रोन शॉट वगैरे झाला आणि मग पाऊस आलाय. आणि एवढा पाऊस आलाय की आता तो थांबतच नाहीये. त्यांची पण तारांबळ झाली, सगळ्यांचे ढोलवाल्यांची सगळ्यांची तारांबळ झाली, सगळ्यांची घाईघाई झाली. हे काय पूर्ण कॅमेरे भिजलेत. ड्रोन पण पूर्ण भिजलेला. पहिले सौरभने ड्रोनला पहिले पुसलं, मग काय ते बघू नंतर. कसं करायचं विसर्जन लोकांनी? पावसा जरा थांब थोडा वेळ. तुझी हजेरी लागलीच पाहिजे का प्रत्येक विसर्जनाला? कशात पाऊस लागला म्हणून थोडा वेळ थांबलेलो. ढोलताशा पथक वाले पण थांबलेले. आणि आता मध्ये सौरवला भूक लागली, याला भूक लागली म्हणून पुढे बसू म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला. आणि सौरवला काय माहिती पिझ्झा कधीपासून एवढा आवडायला लागला. त्याने पिझ्झा ऑर्डर केला आणि तो आला लेट. पकड जरा 1 मिनिट. आता पाऊस पण थांबलाय आणि आता आम्ही पिझ्झा खाणार आहे आणि मग परत सुरू कामाला.
परत कोण आलं? आम्हाला असं वाटलेलं की विसर्जन 12 वाजेपर्यंत पण काय होत नसतं, पण इथे विसर्जन एक जेमतेम 9 वाजेपर्यंतच आटपलेलं आहे आणि पॅकअप झालेला आहे. तर आम्ही चाललोय घरी म्हणजे आता जाणार आम्ही रेती बंदरला. ह्याला घेऊन जातेच आहे मी आता रेती बंदरला. सौरभ यायला लागतंय. येतो. काय लागतं आता अरे मला रेती बंदरला जायचं होतं रे. म्हणजे मी प्रत्येक वर्षी विसर्जनाला रेती बंदरला अशी जाऊन पटकन येते, पण यावेळी इथे यायचं होतं, त्याला असिस्ट करायचं होतं म्हणून काही जाता येत नव्हतं. पण आता 9च वाजलेत तर आम्ही जाऊच शकतो. बरोबर. ट्रॅफिक किती लागतं? ए शुभ बोल ना, शुभ बोलणार या नसणार ट्रॅफिक. सर आपण जाणार चालत जाणार पण जाणार. एकटी कशी जाशील? जाणार मी. तुला नाही यायचं तर नको येऊ. चल. विनोद रतन पाटील यांच्या घरी आज गणपतीचं विसर्जन होतं, तर आम्ही तिकडे विसर्जनाला गेलेलो. निलेश सर, सायली सावंत शेट्टे आणि सौरभ सुशील शेट्टे स्वतः तिकडे गेलेले सिनेमॅटिक व्हिडिओ करायला, आणि निलेश शेट कॅन्डिड फोटो करायला आले. ड्रोन सुद्धा होता आपल्या ऍज वेल. ड्रोन सायली मॅडमनी पण थोडासा उडवलेला आहे, थोडासा हातात धरलेला, असा मागे पुढे केलेला बस. चला मग आता पुढच्या प्रवासाला, म्हणजेच खूप मोठा प्रवास आहे, म्हणजेच डोंबिवलीचं मानपाडा रोडचं ट्रॅफिक. ते त्याच्यानंतर आपली पदयात्रा पण होणार आहे आणि बाजूला लावून चालत जायला लागणार आहे. असं कसं लावलंच का रे? का नाही? बाय साइन आउट. पीस आउट. त्याचं त्याला माहिती काय बोलला. मित्र आहे याचा, काय काही बोलू शकतो तो. सायनिंग आउट. आयुष्यावर बोलू काही. मला सांग, तुझ्या मते बायको मध्ये अशा कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? एक कोणतेही 5 सांग तुला ज्या वाटतात त्या. सगळ्यात पहिली बायको दिसायला गोड पाहिजे. सगळ्यात दुसरी एकमेकांवर प्रेम करणारी पाहिजे. तिसरी फॅमिलियर पाहिजे, म्हणजे माझ्या मते, म्हणजे मी थोडासा फॅमिलियर टाईप आहे. चौथी बचाव संघटना पाहिजे. ते काय म्हणजे? पैसे बचाव संघटना. अच्छा, बचत गट. नवरा उदो असेल तर बायको बचत गट पाहिजे, आणि बायको उदो असेल तर नवरा बचत गट पाहिजे. ओके. आणि 5वी ठीक, लेट गो, एक्सेप्टन्स करायला आलं पाहिजे बस. अच्छा ठीक आहे. आता ज्या 5 सांगितल्यास तुला काय वाटतं त्या माझ्यात आहेत? म्हणजे मी गोड दिसते का? हे तू तुझ्या पहिले मनाला विचार. 5 माझ्या मनाला नाही, तू सांग तुला काय वाटतं. हा, गोड दिसतेस. त्याच्यानंतर काय बोलला? सेकंड काय बोलला? फॅमिलियर आहे मी. हा, फॅमिलियर आहेस. तुझ्यापेक्षा जास्त आहे. बचाव संघटना तेही तुझ्यापेक्षा जास्त आहे. आणि चौथं काय बोललास? बचाव संघटना आणि काय बोलला पाहिजे? चौथं बचाव संघटना बोललो. आई म्हणजे कोणाला पाहू. आणि नंतर काय बोलला एकदम एंडला? लेट गो करते मी. नाही तर मला माहिती आहे. आणि कोणतं बोललास? फिफ्थ म्हणजे मधलं काहीतरी बोललेलास तू. नाही आठवत. ठीक आहे. पण जे 5 बोलला त्या आहेत माझ्या. ते लेट गो, एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम माझं आहे. प्रेम आहे थोडं.
नाही काय आहे तुझ्या बोलण्याने काय, तरी तुला विचारलं मी. बापरे डेकोरेशन क्या बात आहे, एक नंबर. यांच्याकडेच गणपती आहेत फक्त, पूर्ण डोंबिवली त्यांच्याकडेच. फायनली मी रेती बंदरच्या खाडीवर आलेली आहे, म्हणजे आमचा गणेश घाट. आणि जुन्या आठवणी मला लगेच पटकन डोक्यात आल्या. तिथे आम्ही यायचो आईसोबत, आई घेऊन यायची मला सोबत. मामू आम्ही केव्हा तरी असले तर, नाही तर चाळीतला कोणीतरी असल्या तर. आणि आज ह्याच्यासोबत आली आहे, जबरदस्तीने आणलंय मी याला इकडे, पण आली आहे. ते गणपती बाप्पा चालले आहेत आणि याचे काय बचकनी जाळे चालू आहेत. घेतलं तू विकत? मी घेतलं, मला आवडतंय, जत्रेपासूनच आवडतं. तर आम्ही निघालोय आता रेती बंदरवरून. आणि अशा प्रकारे कसा हा दिवस गेला कळलंच नाही. तिकडे जे राजूदादा पाटील त्यांच्या इथे विसर्जनाचं शूट होतं, त्याच्यानंतर रेती बंदरला गेलो, त्याच्यानंतर परत तिथनं निघाल्यावर थोडेफार गणपती वगैरे होते ते बघितले. आणि आता थेट चाललोय आम्ही घरी. खूप दमलोय, सौरभ पण खूप दमलाय. दमलो पण आहे आणि वाईट सुद्धा वाटतंय की गणपती बाप्पाचे जे गोल्डन डेज होते ते संपले. आज गणेश चतुर्थी झाली आणि अनंत चतुर्थी झाली आणि गणपती बाप्पा आपल्या घरी गेले. आणि थोड्या दिवसांनी आता नवरात्री येतील, पण आता या दिवसाची परत वाट बघायला लागणार आहेत. हे 365 दिवस वाट बघावी लागणार आहे. त्यासाठीचा वाईट सुद्धा वाटतंय की गणपती बाप्पाचा जो माहोल असतो, कोकणात जो आनंद असतो, मुंबईत जो आनंद असतो, धुमाकूळ असतो, तर ते एक जरा वाईट वाटतंय. आणि आता 14 सप्टेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे, त्याचं एक वाईट सुद्धा वाटतंय. ठीक आहे, तरी पण सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी लवकर या. त्यांच्या आगमन होईपर्यंत आम्हाला धीर नव्हता, कधी गावी जातोय, मग काय डेकोरेशन असणार आहे, सगळं सौरभचं वगैरे सगळ्यांचीच एक धांदल उडालेली. आणि कसे दिवस गेले कळलंच नाही ना, कधीच नाही. आणि कळणार पण नाही की 27 तारीख कधी येते असं झालेलं. 27 तारीख आली आणि 2 तारीख कधी आली समजलंच नाही. आणि आज गावावरून आलो आणि 6 तारीख पण आली आणि विसर्जन सगळं संपलं. तर बाप्पाने तर निरोप घेतला. वाईट वाटतं खूप, कारण हे दिवस आम्ही खूप जगलो, मस्त आनंदात गेले. आणि चला, बाप्पाने या वर्षीसाठी आपला निरोप घेतलाय. आता पुढच्या वर्षीची आतुरता आहे. जसं की 14 सप्टेंबर म्हणजे सौरभने ते पण माइंड मध्ये शोधून ठेवलं की पुढच्या वर्षी आता बाप्पा कधी येणार आहेत. 14 सप्टेंबर 2026. तोपर्यंत निरोप घेतो देवा सावी, देवा आज्ञा सावी. चुकले आमचे काही देवा क्षमा सावी. तर देवा, काही चुकलं माकलं असेल तर पोटात घाल आणि तुझा आशीर्वाद सगळ्यांवरच असाच राहू देत. आम्ही तुझ्या नाही मालवणीत बा देवा महाराजा. होय महाराजा, या काय पोरा बाळांचा काय चुकला बिकला असेल तर पाया पुढे घालून घे रे महाराजा. आणि पुढच्या वर्षी अशाच ताटामाटात, अशाच आनंदात, असा जोरदार गणपती उत्सव घेऊन ये रे महाराजा. होय महाराजा. तर तुझा आशीर्वाद असोच सगळ्यांवर, असोच ठेव, कायम राहू दे, कायम असा देत. आणि काम करण्याची ऊर्जा, शक्ती हे तुझ्याकडनं मिळते आणि ती आयुष्यभर अशीच मिळू दे. बोल तू बोल, तुला काय पाहिजे ते एक माग पटकन. तेच, जा काय माका वया, जा काय सगळ्यांका वया आयुष्यात, त्या सगळं मिळवण्याची ताकद दे आणि मिळवण्याची ती हिंमत दे. त्या सगळं असंच फुकट कोणाकच काय देऊ नको. ती करण्याची मेहनत कशी करू होईना ती हिंमत दे सगळ्यात मेन ह्या डोंबिवलीकरांमधले जे नेते लोक आहेत त्यांना एक खड्डे बुजवण्याची बुद्धी दे. आणि हे जे खूप डोंबिवलीत जे ट्रॅफिक वगैरे जे सगळं झालंय ना, त्या खड्ड्यांमुळे जास्त ते झालंय. खड्ड्यांचं राजकारण बंद करा तुम्ही, तुमच्यातलं ठेवा यार.
खड्ड्यांनी किती त्रास होतोय. गणपती बाप्पा कशा का पण त्रास देता. नको नको बाप्पा तू इलस आनंद दे. लोकांना बुद्धी दे एवढं तर बोल यार. या नेते लोकांना बुद्धी दे. सगळ्यांचा चांगला होऊ देत, सगळ्यांचा भला होऊ देत. बस आता आम्ही ह्या दिवसात निरोप घेता. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर.